हाय फ्रेंड्स, आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू होता. त्यात आपला लास्ट एक्सरसाइज चालू होती 1.5 बरोबर. त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 तर कंप्लीट केला. तर आता क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 खूप इझी होता, कारण तुम्हाला एक्सप्लिसिट फंक्शन होते आणि त्याचं तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता, डेरिव्हेटिव्ह घेता बरोबर. आता एक्झाम्पल हे क्वेश्चन नंबर 2 चे पॅरामेट्रिक फंक्शनची, आणि पॅरामेट्रिक फंक्शनचे एक्झाम्पल तुम्हाला dy/dx कसं काढायचं हे तर माहिती आहे, कारण पॅरामेट्रिक फंक्शनवर आपण कंप्लीट एक एक्सरसाइज बघितली होती. एक्सरसाइज 1.4 ही पॅरामेट्रिक फंक्शन आहे. तर dy/dx इथपर्यंत तर माहिती आहे. मग d2y/dx कसं काढायचं, नंतर डबल एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. प्रोसेस तीच आहे, सिंपल फॉर्म्युले. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. एक्झाम्पलच्या थ्रू मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कसं सॉल्व्ह करायचं. सी फर्स्ट एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल x इज इक्वल टू a थीटा मायनस साइन थीटा, y इज इक्वल टू a 1 मायनस कॉस थीटा आहे बरोबर. आपल्याला पहिलं तर dy/dx फाइंड करायला लागेल. मग dy/dx परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊन d2y/dx फाइंड करायला लागेल. सिंपल आहे. तर पॅरामेट्रिक फंक्शन असताना आपण काय करतो, अगोदर काय करतो, dx/d फंक्शन करतो. इथे थीटा काय आहे, हा पॅरामीटर आहे. पहिले काय करतो, dx/d काढतो, dy/d काढतो, मग नंतर dy/dx चा फॉर्म्युला यूज करून आपण dy/dx फाइंड करतो. dx/d कसं काढणार, याला विथ रिस्पेक्ट टू थीटा ना डेरिव्हेटिव्ह घ्या. देयरफॉर a हा काय बनेल, माझा a कॉन्स्टंट आहे. थीटा डेरिव्हेटिव्ह काय 1 आहे, मायनस साइन थीटा बनतो, कॉस थीटा बनतो, आणि y चा काय फंक्शन बनेल, दॅट इज dy/d चा काय बनेल, दॅट इज dy/d काय बनेल इज इक्वल टू काय, a कॉन्स्टंट आहे. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय 0 असतो, आणि मायनस आणखी कॉस चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स, मायनस मायनस काय प्लस बनेल. देयरफॉर काय राहील, फक्त साइन थीटा राहील बरोबर. देयरफॉर फायनल आपण आता dy/dx फाइंड करूया. dy/dx इज इक्वल टू dy/dx इज इक्वल टू काय आपला, दॅट इज dy/d अपॉन dx/d थीटा, हे फॉर्म्युला आपला. आता dy/d कसं काढणार, हा dy/d काढलेला, दॅट इज a इंटू साइन थीटा अपॉन dx/d काय, dx/d दॅट इज a इंटू 1 मायनस कॉस थीटा आहे बरोबर. a एक कट झाला, राहिला काय, देयरफॉर dy/dx इज इक्वल टू काय, साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा आहे. हे मला dy/dx भेटलं. पण यामध्ये आता d2y/dx फाइंड करायचं असेल तर आपण बघा, आपल्याला काय सिम्प्लिफाय भेटलं, दॅट इज साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा भेटलं. d2y/dx डायरेक्ट घेतला असता, पण आपण काय, हा u/v बनतो, आणि u/v चा फॉर्म्युला आपला खूप लेंदी आहे, कारण की माहिती आहे, वर मायनस करतो, नंतर आपण v चा स्क्वेअर करतो, खूप लेंदी बनतं. तर आपल्याला यालाच dy/dx ला आणखी थोडं सिम्प्लिफाय करता येतं बघा. कसं सिम्प्लिफाय करता येईल सांगा बरं. या टाईपचे एक्झाम्पल आपण भरपूर सॉल्व्ह केलेले आहे. या टाईपची एक्झाम्पल आपण भरपूर सॉल्व्ह केले, ज्यामध्ये आपण काय करत होतो, साइन थीटा 1 मायनस साइन थीटा, 1 मायनस कॉस थीटा किंवा 1 प्लस कॉस थीटा, हे एक्झाम्पल आपण सिम्प्लिफाय करून कॉस अँड ज्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होते ना, ज्यावेळेस इनव्हर्सचे फंक्शन होते ना, समजा साइन इनव्हर्स वगैरे असं आतमध्ये आपण साइन आणण्याचा प्रयत्न करत होतो, त्यावेळेस आपण याला रिप्लेसमेंट करत होतो, डबल अँगल फॉर्म्युले किंवा ट्रिपल अँगल फॉर्म्युले घेऊन त्याला रिप्लेस करत होतो. सेम याला आपण थोडं सिम्प्लिफाय करून याला आणखी थोडंसं क्वेश्चन dy/dx थोडं सिम्प्लिफाय करता येईल का बघू, कारण की d2y/dx आपल्याला डायरेक्ट घेताना सोपं जाईल. ओके, तर बघा सी कसं करायचं, तुम्हाला माहिती आहे साइन थीटा म्हणजेच काय, तुमचा साइन थीटाचा डबल अँगल फॉर्म्युला यूज करायचा, दॅट इज द साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा आहे. पण हा डबल अँगल आहे आपला, आता हाफ अँगल करू, दॅट इज द साइन थीटा काय बनेल, मग साइन थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा बाय 2 आणि कॉस थीटा बाय 2, हा बनला साइन थीटाचा रिप्लेसमेंट. ओके, हा साइन थीटाचा रिप्लेसमेंट. आणखी आता समजा, आता दुसरा वाला काय 1 मायनस कॉस थीटा आहे ना, 1 मायनस कॉस आहे. कॉस थीटाचे 3 फॉर्म्युले आहे. एक तर कोणता होता, दॅट इज कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा, हा वाला होता. देन 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 होता, आणि थर्ड होता 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. पण आपल्याला काय पाहिजे, 1 मायनस पाहिजे ना. 1 मायनस कशामध्ये आपल्याला ऑप्शन आहे, हा तर यूज नाही होणार. ओके, हा बघा 1 मायनस आहे, हा -1 इथं असला तर इकडे या साईडला गेला तर तो +1 बनेल, म्हणजे 1 प्लस कॉस असला तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. ओके, पण हा जो थर्ड वाला अँगल आहे,
हा थर्ड ऑर्डर फॉर्म्युला आहे, तो आपल्याला यूज करून आपल्याला 1 मायनस भेटेल. कसं बघा, सी कॉस टू थिटा म्हणजे कसं फॉर्म्युला, सी त्या फॉर्म्युला थोडंसं रिप्लेसमेंट करून दाखवतो. 1 मायनस कॉस थिटा कसं येतं, सी कॉस टू थिटाचं तुम्ही काय म्हणलं, कोणता फॉर्म्युला यूज करायचा, दॅट इज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर बघा, हा मायनस मी इकडे घेतो आणि हा जो ही जी टर्म आहे ही मी इकडे साईडला येईल, म्हणजे ही मायनस बनेल आणि ही प्लस बनेल. तर मग क्वेश्चन कसं सिम्प्लिफाय होईल, दॅट इज द 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा. बरोबर आहे. आता हा डबल अँगल आहे, हाफ अँगल मध्ये करू, म्हणजे कसं बनेल माझा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा बनेल. बरोबर. बघा, मला 1 मायनस कॉस थिटाला आता काय रिप्लेस करायचं, 2 साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस कॉस 2 थिटाला काय करायचं, हा रिप्लेस करायचं, आणि साइन थिटाला हा वाला करायचं. therefore फायनल आन्सर काय बनेल, dy बाय dx इज इक्वल टू साइन थिटाला काय रिप्लेस करायचं, दॅट इज 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 अपॉन 1 मायनस कॉस थिटाला काय करायचं, दॅट इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 2 कट झालं आणि इथे साइन एक कट झालं, इथे साइन खाली डिनॉमिनेटरला आलं, म्हणजे dy बाय dx कसं सिम्प्लिफाय झालं माझं, आणखी dy बाय dx आणखी कसं सिम्प्लिफाय झालं बघा. ओके, therefore dy by dx कसं फाइंड झालं, dy by dx इज इक्वल टू काय बनलं, दॅट इज cos थिटा बाय 2 अपॉन साइन थिटा बाय 2. बरोबर आहे ना, कॉस आणि इथे एक साइन राहिलेला. therefore cos थिटा बाय 2 cos साइन थिटा बाय 2 काय माझं, दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू काय माझं, cot थिटा बाय 2. हे माझं dy बाय dx. आता बघा किती सिम्प्लिफाय झालं, एकाच टर्म मध्ये आलं, दॅट इज cot थिटा बाय 2. आता d2y बाय dx घ्या. आता d2y बाय dx घेतला तर काय, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू कॉट थिटा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू थिटा बाय 2 म्हणजे दॅट इज 1 बाय 2 इंटू. आता या एक इम्पॉर्टंट स्टेप आहे बरं का, बरेचसे चुकतात इथं बघा. ज्यावेळेस आपण इम्प्लिसिट टाईपचे फंक्शन सॉल्व्ह करत होतो, समजा तुम्हाला इथे समजा लॉग वाय असेल, लॉग वाय इज इक्वल टू एक्स मध्ये असेल, आपण ज्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेत होतो, बरोबर आहे ना. फक्त वाय असेल तर आपलं काय, समजा हे या टाईपचे एक्झाम्पल, समजा 4x प्लस 3, हा काय झाला तुमचा, हा झाला तुमचा एक्सप्लिसिट फंक्शन आणि हा झाला इम्प्लिसिट फंक्शन. बरोबर. तर आपल्याला काय करायचं, dy बाय इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतो त्यावेळेस आपण काय करतो, डायरेक्ट dy बाय dx इज इक्वल टू 4 आणि हे 0 बनतं. याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेतो, dy बाय dx भेटतो. पण इथं आपल्याला dy बाय dx फाइंड करायच्या, ज्यावेळेस फाइंड करत होतो पहिला आपण लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे काही काय म्हणतो 1 बाय वाय. परत हा कंपोजिट फंक्शन असल्यामुळे आपण काय करतो, परत लिहितो दॅट इज dy बाय dx लिहितो. बरोबर आहे ना, म्हणजे वायला आपण फंक्शन डेरिव्हेटिव्ह घेऊन परत एक dy बाय dx परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतो वायचा पण परत एकदा, कारण की आपण हा वाय काय कंपोजिट फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह करतो, त्यामुळे आपल्याला 1 बाय वाय पण घ्यायचा आणि dy बाय dx. तसंच ह्या थिटाचं पण आहे, थिटा हा कंपोजिट फंक्शन आहे, हा थिटा याच्यामध्ये काय कंपोजिट फंक्शन आहे, त्यामुळं ह्या थिटाचा पण परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, दॅट इज मल्टिप्लाइड बाय डी थिटा अपॉन डी एक्स बनला. बरोबर आहे. पण मला हे डी थिटा डी एक्स मला हे क्वेश्चन आन्सर मध्ये नको आहे, त्याला मला काहीतरी रिप्लेस करावं लागेल ना. आन्सर इन टर्म्स ऑफ मला थिटा पाहिजे, बरोबर आहे ना. तर याला रिप्लेस कसं करायचं बघा, रिप्लेस कसं करायचं, आता रिप्लेस कुठून तर क्वेश्चन मधूनच करावं लागेल ना, बरोबर आहे. मग आपल्याला डी थिटा अपॉन डी एक्स कुठेच भेटणार नाही, पण आपल्याला काय माहिती का, डी एक्स बाय डी थिटा माहिती आहे आपल्याला, बरोबर ना. मग हे न्यूमरेटरचं काय बनेल, माझं डिनॉमिनेटरला घेतल्यानंतर काय बनेल, therefore dy बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस स्क्वेअर कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू 1 बाय 2. याला मी असं लिहू शकतोय, दॅट इज dx बाय डी थिटा. याला मल्टिप्लाय न्यूमरेटर डिनॉमिनेटरला घेऊ शकतोय ना मी, याच्या खाली घेऊ शकतो, वन ऑफ द सेम आहे, दोघांचा मिनिंग सेम आहे, बरोबर. मग हे dx बाय डी थिटा आपण याला रिप्लेस करू, dx बाय डी थिटा आहे माझ्याकडे, हा dx बाय डी थिटा आहे, त्याला मी रिप्लेस करू. therefore याला इक्वेशन नंबर द्या 1, इक्वेशन नंबर 1 कुठून आलं ते पण समजलं पाहिजे. therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू 1 बाय 2 इंटू 1 अपॉन
डी एक्स बाय डी थिटा काय माझं, दॅट इज ए इंटू 1 मायनस कॉस थिटा, बरोबर. ए 1 मायनस कोसेक स्क्वेअर थिटा इंटू 1/2. आणखी काय रिप्लेस करता येईल याला, आणखी काय रिप्लेस सिम्प्लिफाय कसं करता येईल बघा. 1 मायनस आत्ताच बघितलं आपण, 1 मायनस कॉस थिटाला आपण रिप्लेस काय केलं होतं, दॅट इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. मग परत त्याला तसं रिप्लेस करा. therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल, कारण की साइन 2 थिटाच्या फॉर्म्युल्याने हे सॉल्व्ह होतं, मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू 1/2 इंटू 1 अपॉन ए इंटू याला काय ठेवा, ए ठेवा, दॅट इज द 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आणखी काही सिम्प्लिफाय होईल का याला, आणखी काही सिम्प्लिफाय होईल का, आणखी पण सिम्प्लिफाय करता येईल त्याला. कसं, सी हा साइन स्क्वेअर आहे, या साइन स्क्वेअरला मी रेसिप्रोकल यूज करून, म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू काय 1 अपॉन कोसेक थिटा आहे, कोसेक थिटा, बरोबर ना. मग रेसिप्रोकल यूज करून साइन थिटाचा माका वर जर घेत असलं तर कोसेक बनेल. therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस, हा काय कोसेक स्क्वेअर आणि हा साइन वर गेल्यानंतर कोसेक स्क्वेअर बनेल ना. therefore कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू 1/2 आणि हे 1/2 1/4 बनेल तुमचं. मी हे 1/4 मी काय करतो पुढे घेतो मायनस इथं, आणि हा ए इथे तुमचा, बरोबर 1/4, आणि ते काय बनला माझा, दॅट इज कोसेक, परत एकदा कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2. आता कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 आणि परत एकदा कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2, दोघाला काय करा, स्क्वेअर स्क्वेअर काय रेज टू 4 बनेल. therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस कोसेक रेज टू 4 थिटा बाय 2 अपॉन इथे 4a. हे माझं फायनल आन्सर. ओके, आन्सर थोडं लेंदी बनेल कारण की रिप्लेसमेंट करताय ना तुम्ही, त्यामुळं. चलो, फर्स्ट एक्झाम्पल कंप्लीट झालं, लिख केलेलो. चलो फर्स्ट एक्झाम्पल झालं. सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल क्वेश्चन लिहितो मी, दॅट इज एक्स इज इक्वल टू 2at स्क्वेअर अँड वाय इज इक्वल टू 4at. बरोबर, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, d2y बाय dx फाइंड करायचं आहे. पण दोन्ही पण फंक्शन काय पॅरामीटर फंक्शन आहे, आणि पॅरामीटर काय माझा t आहे. पॅरामीटर काय, दोन्ही पण फंक्शन पॅरामीटर फंक्शन आहे, आणि आपला पॅरामीटर काय आहे t आहे. तर आपला प्रोसेस सेम आहे, पहिलं dy बाय dx फाइंड करायचा, नंतर d2y बाय dx फाइंड करायचा. पण ज्यावेळेस d2y बाय dx घेतो त्यावेळेस पॅरामीटरचा पण परत एकदा डी दॅट इज द dx किंवा d थिटा असेल त्याचा पण एकदा डेरिव्हेटिव्ह आहे, कारण की तो एक कंपोजिट फंक्शन आहे, लक्षात घ्या. ओके, चलो सेम प्रोसेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. याचा dx बाय dt फाइंड करूया, इज इक्वल टू काय बनेल माझा हा, दॅट इज 2 पुढे 2a तर कॉन्स्टंट आहे, t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2 इंटू t बनेल, बरोबर. मग 2 थोडंसं dx बाय dt इज इक्वल टू 2 टू जा 4 आणि at हा माझा dx बाय dt भेटला. तसंच yचा काय आहे, y इज इक्वल टू dy बाय dt इज इक्वल टू काय बनेल, दॅट इज 4a बनेल, बरोबर. एकदम इझी होतं. पण आता आपल्याला dy बाय dx फाइंड करायचा आहे. therefore dy बाय dx इज इक्वल टू फॉर्म्युला काय, परत एकदा फॉर्म्युला लिहितो, dy बाय dt अपॉन dx बाय dt. हा आपला पॅरामीटर फंक्शनचा फॉर्म्युला आहे, थेरम आहे ना तोच. dy बाय dt काय माझा, dy बाय dt हे दॅट इज द 4a, आणि dx बाय dt काय माझा 4at. बघा 4a 4a कट झालं, therefore dy बाय dx इज इक्वल टू काय भेटलं मला 1 अपॉन t भेटलं, बरोबर. 1 अपॉन t भेटलं. आता आपल्याला d2y बाय dx फाइंड करायचं आहे. ओके, d2y बाय dx फाइंड कसं करायचं करणार आता, दॅट इज d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू, फर्स्ट आता काय विथ रिस्पेक्ट टू t फाइंड करायचं ना आपल्याला. ओके, पण 1/t म्हणजे 1/x टाइप्स आहे ना, म्हणजे ह्या टीला मी काय करतो वर घेतो, दॅट इज 1 बाय, पहिले काय करतो थोडं सिम्प्लिफाय करतो, कसं डेरिव्हेटिव्ह करतं. therefore dy बाय dx काय माझं इज इक्वल टू
1/t ला कसं लिहितो, दॅट इज t रेज टू -1 लिहितो. therefore d2y by dx स्क्वेअर कसं येईल माझं इज इक्वल टू -1 पुढे इंटू t रेज टू -2. ओके, आणि नंतर dt बाय dx हे महत्वाचं आहे कारण की t हा एक कंपोजिट फंक्शन आहे याच्यामध्ये. therefore dt अपॉन dx, पण मला आता हे झालं मला सिम्प्लिफाय, पण मला dt अपॉन dx नकोय, dy बाय डबल टर्म्स नकोय याच्यामध्ये, डेरिव्हेटिव्ह डबल नकोय. ओके, मग मी काय करणार, याला रिप्लेस करणार. याला रिप्लेस कसं करणार, dx बाय dt ना. मग dx बाय dt मला इथून भेटला, याला इक्वेशन नंबर देणार मी, इक्वेशन नंबर 1 देणार. याला रिप्लेस करणार. therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस t रेज टू -2 इंटू 1 अपॉन पहिले लिहा dx बाय dt. therefore d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस t रेज टू -2 इंटू 1 अपॉन dx बाय dt काय आहे, दॅट इज 2 dx बाय dt काय माझं, दॅट इज 2 म्हणजे काय dx बाय dt 480. याला इक्वेशन नंबर 1 देतो, हे सिम्प्लिफाय केलं ना, इक्वेशन नंबर 1 आहे. याला काय माझं आहे 480. ओके, फ्रॉम लिहा, फ्रॉम इक्वेशन 1 म्हणजे जो चेक करतो त्याला कळलं नाही कुठून आलं 480. therefore d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू, थोडंसं मोर सिम्प्लिफाय लिहा, हे t आता डिनॉमिनेटर मध्ये घेतलं तरी चालेल, दॅट इज 1 t रेज टू -2 इंटू 480. t मल्टिप्लाय करा. therefore d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू -1 अपॉन t क्यूब, आणि 4 जो आहे पहिल्या लिहा स्टार्टिंगला, दॅट इज 4a इंटू t क्यूब. हे माझं फायनल आन्सर. ओके, एकदम इझी होता. सेकंड एक्झाम्पल लिख केलेलो. चलो थर्ड एग्जांपल सॉल्व करेंगे. क्वेश्चन काय आहे, थर्ड क्वेश्चन लिहितो. x इज इक्वल टू काय साइन थीटा आहे, आणि y इज इक्वल टू काय साइन क्यूब थीटा आहे. अँड फाइंड काय क्वेश्चन काय, फाइंड d2y बाय dx स्क्वेअर ॲट थीटा इज इक्वल टू π/2 असा क्वेश्चन आहे, बरोबर. आता काय सेम d2y बाय dx फाइंड करायचा, फक्त ज्यावेळेस आपला लास्टचा जो आन्सर येईल ना, तो फक्त थीटा जी व्हॅल्यू असेल ना त्यात तो फक्त फंक्शनमध्ये व्हॅल्यू जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल थीटाची व्हॅल्यू फक्त π/2 द्या आणि आन्सर आपल्याला भेटून जाईल. सेम आपल्याला पहिलं काय करायला, पॅरामीटर काय थीटा आहे, therefore d थीटा dx अपॉन d थीटा काढायला लागेल. dy बाय dx काढायचं असेल तर dx बाय d थीटा इज इक्वल टू फर्स्ट दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय साइन काय कॉस थीटा, आणि हे dy बाय d थीटा इज इक्वल टू काय म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब म्हणजे काय 3 इंटू साइन स्क्वेअर थीटा इंटू हा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, परत एकदा डेरिव्हेटिव्ह साइनचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज काय बनवतो कॉस थीटा. इथे परत बघा लक्षात घ्या, मी जेव्हा आपण लास्टच्या एक्झाम d2y बाय dx ला d थीटा बाय dx घेतो ना, त्यावेळेस आपण तो थीटा कॉम्पोजिट फंक्शन आणतो. परत तिथं थीटाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही, कारण की आपण याला ऑलरेडी विथ रिस्पेक्ट टू थीटाना डेरिव्हेटिव्ह घेतोय. तिथं आपण एक्सच्या इन टर्म्स ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो, त्यामुळे तो आपण d थीटा बाय dx लिहितो. चलो आता हे झालं माझं dx बाय d थीटा, dy बाय d थीटा भेटलं. मला फाइंड करायचं आहे dy बाय dx फाइंड करायचं आहे. इज इक्वल टू काय, आता फॉर्म्युला लिहित नाही, डायरेक्ट लिहितो. हे दॅट इज द 3 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा अपॉन कॉस थीटा. सिंपल कॉस कॉस कट होईल, राहिलं काय बचेगा क्या, दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू 3 साइन स्क्वेअर थीटा. बराबर आहे बच्चों, दोस्तों बराबर आहे की नाही. चलो हे dy बाय dx भेटलं मला. आता dy बाय d2y बाय dx फाइंड करा, डेरिव्हेटिव्ह घ्या आता. therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू कसं बनेल माझं 3 इंटू 2 बरोबर, आणि इंटू 2 पुढे घेतल्यानंतर इथं राहिलं साइन थीटा, पण परत एकदा साइन थीटाचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह, साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस थीटा इंटू परत हा थीटा काय कॉम्पोजिट फंक्शन आहे, therefore d थीटा बाय
dx, मग डी थिटा बाय dx नको आहे, therefore d2y बाय dx स्क्वेअर, d2y बाय हे काय बनेल माझं इज इक्वल टू 3 to the 6 साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू याला रिप्लेस करायचं, दॅट इज 1 अपॉन dx बाय डी थिटा रिप्लेस करा. ओके, आता बघा याला रिप्लेस कसं करू, therefore d2y बाय dx स्क्वेअर याची व्हॅल्यू ठेवा, dx अपॉन डी थिटाची व्हॅल्यू ठेवा, dx बाय डी थिटाची व्हॅल्यू काय आहे, ही व्हॅल्यू आहे dx बाय डी थिटा, therefore d इज इक्वल टू काय, इज इक्वल टू c साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू 1 अपॉन dx बाय डी थिटाची काय, याला इक्वेशन नंबर द्या, इक्वेशन नंबर 1, मग याला काय द्या, दॅट इज कॉस थिटा कट झालं, therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 6, इथे काय राहिलं फक्त कॉस थिटा, इथं आपल्याला d2y बाय dx मिळालं. आता फाइंड काय करायचं आपल्याला, फक्त थिटाची व्हॅल्यू ठेवायची, therefore थिटा काय आहे पाय बाय 2, therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 6 इंटू साइन पाय बाय 2, साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय आहे ती 1, therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू साइन थिटाची व्हॅल्यू 1, 6 इंटू 1 काय बनतं 6, सो फायनल आन्सर इज 6. क्लिक केलेलो. चलो नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 मधला लास्ट क्वेश्चन, बरोबर. फोर्थ क्वेश्चन घेतो मी, फोर्थ क्वेश्चन, दॅट इज x इज इक्वल टू a cos थीटा आहे and y इज इक्वल टू काय सेकंड फंक्शन पॅरामीट्रिक फंक्शन दॅट इज b इंटू साइन थीटा आहे, आणि आपल्याला ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 4 ला व्हॅल्यू काय फाइंड करायची, d2y बाय dx फाइंड करायचं आपल्याला, बरोबर. ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 4 याला क्वेश्चन मार्क देतो. सेम प्रोसेस आहे, दॅट इज dx बाय डी थीटा काढा, काय बनेल माझा एक्सचा डेरिव्हेटिव्ह, एक्स काय बनेल ए इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन थीटा आहे, बरोबर. नंतर हे dy बाय डी थीटा बनेल इज इक्वल टू बी कॉन्स्टंट नंबर आहे, साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा, therefore dy बाय dx इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे dy बाय डी थीटा म्हणजे बी कॉस थीटा अपॉन दॅट इज ए इंटू मायनस साइन थीटा, बरोबर. ए इंटू मायनस साइन थीटा, therefore आपल्याला काय बनेल, हे मायनस साइन इकडे देऊ होता, therefore dy बाय dx इज इक्वल टू मायनस बी बाय ए बाजूला घेऊ, पण कॉस थीटा अपॉन साइन थीटा काय असतो, कॉट थीटा असतं. आपल्याला dy बाय dx भेटलं. परत आता आपल्याला आता हे तर एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं तर dy बाय dx कॉट थीटा भेटल्यानंतर कसं करतो, सेम आता त्याच प्रोसेसने सॉल्व्ह करा. therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी बाय ए बाजूला घ्या, कॉन्स्टंट आहे. कॉट थीटा देऊन काय कोसेक स्क्वेअर थीटा, बरोबर आहे, कोसेक स्क्वेअर थीटा आहे, परत मायनस कोसेक स्क्वेअर थीटा आहे, पण लक्षात घ्या थीटाला परत एकदा डेरिव्हेटिव्ह घालायला जाईल डी थीटा बाय dx, कारण की हा थीटा काय कॉम्पोजिट फंक्शन आहे, therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी बाय मायनस, आता मायनस प्लस बनेल. ओके, हे काय बनलं बी बाय ए इंटू कोसेक स्क्वेअर थीटा इंटू याला मला रिप्लेस करायचं, दॅट इज 1 बाय dx बाय डी थीटा लिहितो. ओके, therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू बी बाय ए इंटू कोसेक स्क्वेअर थीटा इंटू याला काय लिहितो, दॅट इज 1 बाय dx बाय डी थीटा, dx बाय डी थीटा पुढे माझा हाय dx बाय डी थीटा, याला रिप्लेस करतो, याला इक्वेशन नंबर 1 देतो. ओके, इक्वेशन नंबर 1 लिहितो म्हणजे याला इथे काय लिहितो, दॅट इज ए इंटू मायनस साइन थीटा लिहितो. ओके, आता कट होतं का, नाही कट होते, पण साइन थीटाला काय लिहितो मी, त्याचा रेसिप्रोकल घेऊन साइन क्यूब थीटा कोसेक क्यूब थीटा बनेल ना,
त्याचा रेसिप्रोकल घेतो मी, त्याचा रेसिप्रोकल घेतो. म्हणजे हे साइन दॅट इज काय म्हणतो आपण म्हणतो साइन थिटा इज इक्वल टू काय 1 अपॉन कोसेक थिटा आहे. याचा साईनला वर घेतल्यानंतर तो कोसेक बनेल. दॅरफोर d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू b बाय कॉन्स्टंट आहे. हा काय बनेल कोसेक क्यूब कोसेक, परत एकदा एक स्टेप वाढवतो वाटलंच तर, कोसेक थिटा इंटू मायनस कोसेक मायनस इथे ए आता इथे पुढे नंतर मल्टिप्लाय केल्यानंतर ए काय बनेल माझा ए स्क्वेअर बनेल आणि हा बनेल माझा कोसेक थीटा बनेल. दॅरफोर d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू b बाय ए स्क्वेअर मायनस एम पुढे घेतो आताला आणि हा बनेल दॅट इज द कोसेक क्यूब थीटा बनेल. आज थीटाची व्हॅल्यू काय आहे d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, हा तर ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लाइड बाय कोसेक क्यूब थीटाची व्हॅल्यू काय आहे माझं पाय बाय 4 आहे, पाय बाय 4 कोसेक पाय बाय 4 म्हणजे काय 45 डिग्री. कोसेक पाय बाय 4 काय असतं इज इक्वल टू √2 असतं. ही व्हॅल्यू आहे टेबलमधून आणली मी. तर काय √2 चा क्यूब घ्या. therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए स्क्वेअर, याला काय लिहितो √2 क्यूब. ओके, √2 क्यूब. त्याला √2 तुम्हाला त्याला पण सिम्प्लिफाय करायचं असलं तर मग काय बनेल d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू √2 ला कसं समजायचं, रूट 3 टाइम्स क्यूब 2 आहे ना, 2 क्यूब रूट आहे ना, तर म्हणजे काय 2 इंटू √2 इंटू √2 काय √2 आणि हा √2 याला द्या. therefore 2√2 हा माझा फायनल आन्सर. एकदम इझी होता. ओके फ्रेंड्स, एक्सरसाइज 1.5 मधला जी लास्ट एक्सरसाइज आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची, त्यामधला आपला सेकंड क्वेश्चन पण कम्प्लीट झाला. आता फक्त 2 क्वेश्चन राहिले 3 आणि 4. ते थोडे लेंदी आहे. ओके, फक्त मेथड सेम आहे आपल्याला, फक्त लेंदी बनतं तेवढं. ओके, यामध्ये आता 2 तर एक्झाम आहे, एक्सरसाइज तर क्वेश्चन तर खूपच इझी देते. हा लास्ट क्वेश्चन लिहून घ्या. थँक्यू.